आता थिओलॉजिकलचे विद्यार्थीसुद्धा काही दिवसानं गुरुजी होणार आहेत, म्हणून गुरुजीला इंग्रजीमध्ये टीचर म्हणतात. आणि टीचरचा पहिला शब्द टी आलेला आहे, TEA. टी म्हणजे चहा आणि चर म्हणजे दिवसभर त्याच्यावर राहणारे. म्हणून दिवसभर शिक्षकाला जेवण नाही दिलं तर चालेल, परंतु चहावर राहणारे म्हणजे टीचर आहेत. आणि म्हणून देवाच्या कृपेत चालत असताना देव अनेक आशीर्वाद आम्हाला देतो, त्याकडे वळूया. इस्रायल देश पाहत असताना थोडक्यात सांगतो, जे कंपनी जे लोक तुम्हाला कमी खर्चात नेतात ते लोक इस्रायलचे बरेच भाग दाखवत नाहीत. लक्षात घ्या. काही म्हणत असतील 60-70 हजारात नेतो, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. यापैकी इस्रायलला कोणी जाऊन आले का? नाही. व्हेरी गुड. कोणत्या वर्षी? ओके, काय हरकत नाही. कोणचं वर्ष? ओके, बसा. मी 96ला गेलो आणि 2 महिन्यानंतर आणखी चाललोय. अभ्यास होतो, स्टडी होतो. आणि म्हणून देवाच्या कृपेत चालत असताना काय म्हटलेलं आहे? महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. लव्हाळ का वाचतं? ते नम्र असतंय, लीन असतंय, परिस्थितीनुसार झोकतंय. आणि मग महापुरात काय वाढून जातात? जे ताठर झाडं असतात, कोणाचंच ऐकत नसतात, ते वाहून जातात. पण लव्हाळ तिथं राहते. परंतु शेवटचा काळ आहे, लव्हाळावर शेवाळ जास्त बसलंय, म्हणून पाय घसरून पडण्याची शक्यता आहे. म्हणून सांभाळून चला. शेवटचा दिवस आहे, शेवटचा काळ आहे. आणि काही शास्त्रज्ञ असं म्हणतात की पृथ्वीचं आयुष्य फक्त 100 वर्षाचं आहे. का? इतक्या युद्धाची तयारी आहे, इतक्या लढाईची तयारी आहे, निर्णय प्रकारची परिस्थिती आहे. आणि म्हणून देवाच्या कृपेत चालत असताना आम्ही नम्र झालं पाहिजे, लीन झालं पाहिजे. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे पहा, वाटेच्या वाटसरा, वाटेच्या वाटसरा, काय निरखुनी पाहतो हा, काय निरखुनी पाहतो वाटेच्या वाटसराला, वाटेच्या वाटसराला, वाटेच्या वाटसराला. या जगामध्ये ईश्वरानं सर्वांची निर्मिती केली, पण सर्वातला थोर असा मनुष्य त्यालाच गॅरंटी दिलेली नाही. एखादा इंजिनियर पुलाला, तलावाला, मोठ्याला कामगाराला, इमारतीला गॅरंटी देतो 100 वर्षाचं आयुष्य आहे, 60 वर्षाचं आयुष्य आहे. पण जगातला सर्वोत्तम माणूस यालाच गॅरंटी नाही. चालता नाही मरतोय, खोकलून मरतोय, म्हातारा होऊन मरतोय, तरुणपणातही मरतोय. मग यामधून जर आम्हाला देवाचं गौरव करीत असायचं तर आम्ही देवाच्या भक्तीमध्ये रममान झालं पाहिजे. एकदा मी 18 तास प्रवास करून दुसऱ्या ठिकाणी कीर्तनाला गेलो. हिवाळ्याचे दिवस होते, खेड्याचं वातावरण होतं. बरेच लोकांनी ब्लँकेट होतं, स्वेटर होते, नेण्यापरीनं बसलेले होते. आणि मी पाहिलं की थंडीचे दिवस आहे. त्यांना सांगितलं, बाबा मी 18 तास प्रवास करून आलोय, तुम्हाला कीर्तन देतो. म्हणून मी थकलोय, बसून कीर्तन देऊ का? एक जणानं उभं राहून सांगितलं, साहेब काही हरकत नाही, तुम्ही बसून कीर्तन द्या, आम्ही झोपून कीर्तन ऐकतो. अर्धी मंडळी झोपली होती. देव ह्या युगामध्ये आमच्या संगती बोलत आहे, चिन्ह देत आहे, व्हिजन आहे. टेलिव्हिजनच्या मागं लागू नका. देवानं सुंदरसे प्रयोग आमच्यासाठी केले. ट्रॅश घेऊन फिरायची गरज नाही, बायबल वाटायची गरज नाही. आमच्या खिशातल्या मोबाईलमधून जगामध्ये पोहोचा. यूट्यूबमधून जा, व्हॉट्सअपमधून जा, निर्णय योजनेमधून जा. कारण हे सर्व शोध ख्रिस्ती लोकांचे. अभ्यास करा. जगातले जेवढे शोध आहेत हे ख्रिस्ती लोकांनी लावलेले. आणि म्हणून आम्ही जागृत झालं पाहिजे, पुढं आणि पुढं चाललं पाहिजे. आणि म्हणून देवाच्या जगामध्ये, राष्ट्रामध्ये जात असताना ख्रिस्ताविषयी पूर्ण माहिती आम्हाला पाहिजे. आणि म्हणून येशू ख्रिस्ताला बायबलमध्ये 303 पदव्या दिलेल्या आहे. याचा अभ्यास करूया. येशू ख्रिस्तानं 38 वेळेस चमत्कार केलेले आहेत. त्यांचे दृष्टांत आणि दाखले 42 वेळे आहेत. भविष्यवाणीविषयी 300 वेळेला उल्लेख झालेला आहे ख्रिस्ताविषयी. आणि येशूचं चरित्र कथन 147 वर्षे त्या ठिकाणी वर्णन झालेलं आहे.
ज्या वेळेस आम्ही परदेशात आहोत, गुलामीत आहोत, यहुदी लोक 430 वर्ष गुलामगिरीत होते आणि म्हणून इस्रायलमध्ये परदेशात आपण तात्पुरते आहेत म्हणून ते आपल्या घराचा एक खांब कमी करत असत. आज काही काही यहुदी लोकांची प्रथा आहे, आपल्या घराचा खांब ते एक कमी ठेवतात, असा त्या ठिकाणी उल्लेख आहे. आता बरेच मोठं या ठिकाणी उदाहरणं आहे, पण वेळ फार कमी आहे, आपल्याला पटपट लवकर लवकर निघायचं आहे आणि म्हणून चालूया. आणि म्हणून सर्वात जास्त मुस्लिम राजवट तिथं होती आणि शेवटी 14 मे 1948ला स्वातंत्र्य त्यांना मिळालं. जल्लोष केला आणि मग जल्लोष केल्यानंतर, आनंद झाल्यानंतर त्या ठिकाणी पाहतो की ह्या देशाला 82% यहुदी आहेत, 18% इतर आहे, मग त्यामध्ये अरब आहेत, ख्रिश्चन आहेत आणि मुस्लिम आहेत. शाब्बात हा शनिवार पाळतात आणि त्या ठिकाणी त्यांची राष्ट्रीय भाषा हिब्रू आहे आणि त्यांचं नाणं शकेल नाणं आहे. अजूनही शकेल आहे, त्याला न्यू शकेल म्हणतात. पण ज्यावेळेस आम्ही जाऊ पाहू त्यावेळेस खूप मोठा आनंद होणार आहे. मुख्य 3 शहर इस्रायलमध्ये मानले गेले आहेत. त्यापैकी पहिलं येरुशलेम नगरी, म्हणजे अनेक धर्मियांचं त्या ठिकाणी श्रद्धास्थान आहे. त्यामध्ये ख्रिश्चन आहे, मुस्लिम आहे, बहाई आहेत आणि ज्यू लोक आहेत. दुसरं त्या ठिकाणी मोठं नगरी आहे आणि ती नगरी आहे की तेल अवीव म्हणून ते व्यापारी केंद्र आहे. आणि तिसरं हायफा शहर आहे, जे MIDCसाठी प्रसिद्ध आहे. आणि म्हणून 450 किलोमीटर लांब असलेला आणि 135 किलोमीटर रुंद असलेला हा देश महाराष्ट्र एवढाच आहे, साधारण महाराष्ट्र एवढा आहे. परंतु आज एवढी प्रगती आहे, एवढी टेक्नॉलॉजी आहे की जेरुसलेममध्ये, ओल्ड येरुसलेममध्ये क्राइस्ट चर्चमध्ये कीर्तन देत असताना त्यांच्या टेक्नॉलॉजीचा परिणाम पहा. त्यांना मी सांगितलं, आय केम फ्रॉम इंडिया. ओके. आणि विच स्टेट? महाराष्ट्र. ओके. आणि विच लँग्वेज? मराठी. ओके, यू स्टार्ट मराठी. मी मराठीतून कीर्तन देत होतो, माईकमधून अनेक भाषामध्ये भाषांतर होते. प्रेज द लॉर्ड. जी टेक्नॉलॉजी आमच्याकडं आज आहे ती 30 वर्षापूर्वीची असते, इतके ते पुढं गेलेले आहेत. आमचे शेतकरी पाहतात की ह्या वर्षी कशाला भाव जास्त आहे तेच पीक टाकतात, म्हणून सोयाबीनची शेती महाराष्ट्रात जास्त दिसेल, कारण मागच्या वर्षी भाव जास्त होता आणि म्हणून इतकं सोयाबीन पिकन की त्याला भावच राहणार नाही. टमाटे 100 रुपये किलो ज्या वर्षी झाले, सगळे शेतकरी टमाटेच लावतात. दुसऱ्या वर्षी 10 रुपयाला 2 किलो 3 किलो टमाटे भेटतात. पण इस्रायलची टेक्नॉलॉजी असे की पुढच्या 6 महिन्यासाठी जगाला काय पाहिजे याचा अभ्यास ते करतात, त्यानुसार त्या ठिकाणी ते तयारी करतात. आणि म्हणून चला, जालन्याचा वसंत महाराष्ट्राला बेहद पसंत. आता नोव्हेंबरपर्यंत माझे कीर्तन पक्के झाले आणि जावं लागतंय, देव थकवा देत नाही, चालत राहायचं. आणि म्हणून जालन्याला तयारी करत असताना जमुनानगरमध्ये माझा प्लॉट होता. त्या ठिकाणी प्लॉट मनात विचार आला की देव बाप्पा रोज बायबल वाचतो, एकदा जायची इच्छा आहे. आणि म्हणून मी 40,000ला 1996ला प्लॉट विकला आणि 40,000 त्यावेळेस लागत होते 96ला. बायको म्हणाली, येडे झालात का, लहान बच्चू आहे, आपलं लेकरू आहे, म्हातारपणात तीर्थयात्रेला गेलं पाहिजे, काहीतरी या होली लँडला जाऊन आलं पाहिजे, इतक्या तरुणपणात जाऊ नका. तिला सांगितलं, नाही, मला देवबापाचा देश पाहायचा आहे. 3 महिन्याचा अवधी होता, चलबिचल होते, युद्धाचं वातावरण इस्रायलमध्ये होतं. पण देवबापा नाही, यायचं म्हणजे यायचं, संपला विषय. मुंबईला जाऊन पैसे भरले, तयारी होत चालली, चलबिचल वाढत गेली. 1 महिना पायात चप्पल न घालता घरोघरी प्रार्थना घेतली आणि सांगितलं की तुमचं जाणं होत नाही, आतापर्यंत लोक शक्यतो जात नाही जात, म्हणून मी जात आहे. तर त्या येरुशलेमच्या मंदिरामध्ये काही दान टाकायचं आहे, तुम्ही द्याल का? माझं तिकीट बुक झालं होतं. लोक दान देत होते, मागं सांगत होते की वसंत गायकवाड दान धर्म जमा करून इस्रायलला चाललाय. परंतु ते पैसे यासाठी होतं की जर तुम्ही येरुशलेमला गेला तर त्या ठिकाणी एक जैतुनाचं झाड त्यावेळेस मी लावलेलं आहे. आमचं झाड सकाळी मंत्री लावतोय, दुपारी बकरी ते झाड खाऊन घेते आणि संध्याकाळी बकरीला कापून खायची तयारी असते. तिकडे इस्रायलमध्ये मंत्री मोठाले अधिकारी झाड अडॉप्ट करतात, दत्तक घेतात, त्याची वाढ करतात, त्याला पूर्ण त्याचं संरक्षण देतात. आणि म्हणून
ते सर्व करीत असताना एक दिवस असा आला की चला, पण त्या अगोदर काय झालं होतं, कोणापासून प्रेरणा मिळाली. एक मुलगा, त्यावेळेस माझ्याजवळ सायकल होती आणि माझी सायकल पंक्चर झाली होती, पंक्चर काढत होतो. म्हटलं यार तुम बहुत गरीब लोग है, क्या करते, कुछ नहीं, भंगार बेचते, छोटा मोठा काम करते, जिंदगी में एक दफे तो पे हाथ जाके आते. त्याने विचारलं तुम्ही कोण आहात, तर म्हणले मी ख्रिश्चन आहे. जा नहीं सकते बोले. मैं क्यों नहीं जा सकते, अरे बहुत बेकार लोग है बोले, तुम खा पी के यही मरेंगे, सुधरेंगे नहीं और जाएंगे भी नाही. त्यावेळेस 10 रुपये खिशात होते. विचार केला की देव बापा चला काहीतरी योजना करूया, लाखो करोडो कमवतो, पण काय, आणि म्हणून निघलो. रेल्वेत बसलो, वाट लावायला कोणी नाही. एक पत्र लिहून ठेवलं मित्राजवळ, मित्रा मी जर वापस आलो नाही तर 1 महिन्यानं माझ्या पत्नीला पत्र दी. पत्रात लिहिलं होतं की माझं येणं झालं नाही तरी न्यायाच्या दिवशी आपण नक्की भेटू. देवाच्या राज्यात माझं जर तिथं मरण आलं तर सगळ्यात भाग्याची गोष्ट आहे. आणि मग रेल्वेत बसलो, कोणी वाट लावायला नाही. मुंबईला आलो, विमानतळावर आलो. मागून एक आवाज आला, ब्रदर वसंत गायकवाड, वेर आर यू. हा म्हणलं इथं आहे. त्यांनी मला सांगितलं बेटा मी तुला मदत करतोय, कोणालाही सांगू नको. काय मदत होती सांगितलं, काय केलं तुम्ही. म्हणलं काय नाही फादर, मी छोटे मोठे कीर्तन देतो, पण माझा प्लॉट होता तोही विकून टाकला आणि देवाच्या देशाला जायचं ठरलं. ओके काय हरकत नाही. ते फादर एवढे श्रीमंत आणि प्रसिद्ध होते की त्यांना 250 हार पडले. त्यांच्या गळ्यात हार पडला की ते माझ्या गळ्यात हार टाकायचे, म्हणजे ते सन्मान मलाही मिळत होता. पण आमचा कॅप्टन गुपचूप पाहत असतो वरून कॅमेऱ्यामधून की माझ्या विमानात कोण कोण येते. त्यांना वाटलं एक तरुण पोरगं, अशक्त पोरगं, याला हार टाकायला लागले, हे कोण आहे. आणि दुसरी भाग्याची गोष्ट, त्याच दिवशी माझा वाढदिवस होता, 7 ऑक्टोबर. आणि विमानात बसल्यानंतर काय करायचं आता. फादरनं सांगितलं मी समोर बसतो, माझ्या सीटवर तुम्ही तुमच्या सीटवर बसा. फासन द सीट बेल्ट, बेल्ट बांधा. बेल्ट बांधले, व्यवस्थित बसलो. देव बाप्पा विमान जर जास्त उंच गेलं आणि वापस नाही आलं तर कसं होईल, काय होईल, विमानाचा अपघात झाला तर काय होईल, अशी शंका आली. आणि मग असं करता करता मुंबईच्या इतकं उंचीवर विमान गेलं की काही दिसेना असं झालं. पुढे गेले की आउटपुट तयार झाले. आउटपुट म्हणजे हवेमध्ये काही काही ठिकाणी वर हवा नाही, म्हणून 2-4 किलोमीटर हवा नसल्यामुळे आणि वेग वाढवला आणि ते विमान खाली खाली येऊ लागलं. तस तसं धडधड झालं आणि गीत गायला सुरुवात केली. गीत काय होतं, सुखाचे सागर माझ्या हृदयी दाटले, देवा तुझे प्रेम सारे अंतरी साठले, देवा तुझे प्रेम सारे अंतरी साठले. येऊ दे संकट कडा पडू दे तुटून, येऊ दे संकट कडा पडू दे तुटून, धीर अंतरेची नाही जायाचे सुटून, सुखाचे सागर माझ्या हृदयी दाटले, देवा तुझे प्रेम सारे अंतरी साठले, देवा तुझे प्रेम सारे अंतरी साठले. आणि अशा रीतीनं वादळ शांत झालं. तितक्यात एअर होस्टेस आली आणि तिने विचारलं, गुड मॉर्निंग सर, यू वॉन्ट ब्रेकफास्ट. आणि मला वाटलं आता याचे पैसे कुठून देऊ, पैसे नव्हते. मला सांगितलं नो नो थँक्स. तितक्यात फादर आल्या, हो याचे पैसे आपण भरलेलेच आहे, 1 नाही 2 प्लेट खा, पण खा. व्हेज नॉन व्हेज 2 जेवण होतं. जेवण केल्यानंतर फादर आले, प्रार्थना केली. त्यावेळेस आम्ही इस्रायल एअरलाईन नव्हतो, जे नॉनस्टॉप 45 देशांहून चालतं आणि ते लावलं थांबतं. त्यांनी सांगितलं, ब्रदर वसंत आपण प्रार्थना करूया. आणि प्रार्थनेत काय होतं, डोळे उघडले, प्रार्थना झाली. त्यांनी सांगितलं, ब्रदर यू आर लकी पर्सन, तुम्ही मला आज भेटलात, एक आनंदाची गोष्ट आहे. मला फादर काय कोणाला सांगायचं नाही आयुष्यात. किती खर्च आला. मला 40,000ला फादर प्लॉट विकला आणि मी निघलो आहे. घरात बायको काही सुखी नाही किंवा आनंदी नाही, पण चाललं आहे. ठीक आहे, हा 40,000चा चेक, प्रेज द लॉर्ड. खऱ्या मनापासून सेवा केली तर देव बाप रिफंड करतो, वापस करतो. परंतु फॉरेनहून आल्यानंतर फॉरेन रिटर्न शब्द लिहू नका.
मी कीर्तनात बऱ्याचदा सांगितलं, बऱ्याच ठिकाणी जे फॉरेनला जाऊन आले ते फॉरेन रिटर्न शब्द लिहितात. अरे म्हटलं बाबा, रिटर्नचा अर्थ असा रिजेक्टेड माल असतो जो ठेवायचा नसतो, वापस केलेला माल. आणि म्हणून महाराष्ट्रात आता जे जे भेटतात ते फॉरेन रिटर्न असा शब्द टाकत नाहीत. आणि म्हणून देवाच्या कृपेनं असताना 40,000चा चेक दिला. तेलावेला उतरलो, खूप आनंद झाला. देव बाप्पा, ज्या योजनेसाठी मी चाललोय तू आताच वापस केलं सगळं काही, एक खूप आनंद झाला. आणि मग त्या ठिकाणी गेल्यानंतर आठवण आली, देव बाप्पा तुझं माझं कम्युनिकेशन चांगलं झालं पाहिजे, दळणवळण चांगलं पाहिजे. येरुशलेमला लागलो. गाडीमधून आल्यानंतर पहिलं पाऊल आमचं लागलं ते जैतुनाच्या डोंगरावर, जिथून देवबापाचं स्वर्गारोहण झाल्याचा उल्लेख आहे. आणि मग त्या ठिकाणी त्याच्या बाजूला जैतुनाच्या डोंगरावर एक जागा आहे, एक दगड दाखवला आम्हाला. आणि ह्या दगडावरच बसून प्रभू येशू ख्रिस्तानं प्रभूची प्रार्थना म्हटलेली आहे. मग आम्ही ग्रुपनं तयारी केली की चला, इथं फक्त इंग्रजी प्रार्थना लिहिलेली आहे, और फादर इन हेवन, पण आपण मराठी प्रार्थना लिहिण्याचा प्रयत्न करूया. म्हणून 1996 पासून तिथं मराठीमध्ये आमच्या स्वर्गातील बापा तुझे नाम पवित्र मानले जाऊ प्रार्थना लिहिलेली आहे. आणि स्वतःसाठी न करता दुसऱ्यासाठी केलं तर देवबाप अनेक आशीर्वाद आम्हाला देतो. आणि म्हणून सिग्नल असतं की कोणचे गावाचे लोक कसे आहेत. जर श्रीसुंदर परिवार म्हटलं तर आमच्याकडे सायगावचे आहेत, आरसूड म्हटलं तर वायगावचे आहेत, नाणेगाव म्हटलं तर कसबे आहेत, असे बरेच आहेत. म्हणून एका ठिकाणी मी शाळेला होतो, शिकत होतो, आणि इंग्रजी बाईंना मराठी येत नव्हतं. हॉस्टेलच्या मुलाला रांगेत उभं केलं. आम्ही सगळे उभे होते. ओ बाबा नखं काढली का, ओ बाबा केस काढले का, ओ बाबा साबण आहे का नाही, ओ बाबा पाकिट मनी आहे का नाही, असं विचारता विचारता त्या मॅडमला काय झालं माहीत नाही, त्यांनी विचारायला सोडलं. ओ बाबा कुठला, त्यांनी सांगितलं जालना. ओ बाबा कुठला, औरंगाबाद. ओ बाबा कुठला, नगर. ओ बाबा कुठला, अमरावती. ओ बाबा कुठला, पुण्याचा आहे. त्याच्या पुढचे 3-4 लेकरं उभे होते. बाबा कुठला, त्यानं सांगितलं मनुबाई. ओ बाबा कुठला, मनुबाई. ओ बाबा कुठला, मनुबाई. ओ हाऊस फादर इकडे या, तुमचं डोकं फिरलंय का. त्यांना म्हटलं मनुबाई म्हणजे बाईचं नाव. एका बाईचे 4 लेकरं कशाला बोर्डिंगमध्ये घेतले. हाऊस फादर म्हणत होते, मॅडम तसं नाही, हे मनुबाई गावाचं नाही. ओ नो नो नो, मी पाहिल्याशिवाय तुमचा पगार देणार नाही. म्हणून चिखलीच्या जवळ, देऊळगाव चिखली, बुलढाण्याच्या जवळपास एक खेडेगाव आहे. तिथं गावाचं नाव आहे मनुबाई. आणि तुमच्या आसपास जेवढे डोंगर दिवे आहेत ते सगळे तिथले आहेत. पुण्याचे डोंगर दिवे, दिल्लीचे डोंगर दिवे, मुंबईचे डोंगर, कॅनडाचे डोंगर दिवे, हे सगळे तिथले आहेत. आणि म्हणून देवाची भाषा, देवाचं कर्तृत्व आम्हाला कळलं पाहिजे. देव मराठीत बोलत असेल तर इंग्रजीत उत्तरं देऊ नका. देव इंग्रजीत आमच्या संगती बोलत असेल तर तमिळमध्ये उत्तरं देऊ नका, हिंदीत उत्तरं देऊ नका. देवाला सगळ्या भाषा येतात. आणि देवाला आमचं टोपण नावसुद्धा ध्यानात आहे. जालन्याला राजा म्हटले की 35 राजा आहेत. एक भोरा राजा, लंगडा राजा, टाकला राजा, गोरा राजा, अशक्त राजा, भरपूर राजा. एक मुलाचं नाव सुकुमार छान आहे, पण तो म्हणतो सुकुमार म्हणू नका, कव्वा के गया असं म्हणा. तर त्याला म्हणावं लागते कव्वा के गया. देवाला आमचं नाव आणि टोपण नाव सुद्धा माहीत आहे. चला, येरुशलेमला आम्ही आलो, पुढं चालत आहोत. आता भरपूर वेळ होणार आहे, म्हणून लवकर लवकर आटपूया. आणि म्हणून पहिल्या दिवशी सकाळ झाली. कैसरिया प्रांत पाहायला मिळाला. कैसरिया प्रांतमध्ये हेरोद राजा, त्यांचे पूर्वीचे थिएटर, सभागृह व्हायचे. पूर्वीला माईक नसायचे, म्हणून पुलपेट किंवा स्टेज जे असायचे ते जमिनीमध्ये असायचे. आणि बसायची रचना अशी वर 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 असायची. इको सिस्टीम तयार व्हायचे आणि सर्वांना टाळसर आवाज जायचा. आज आमचं उलट आहे, पुलपेट उंच असते आणि बसणारे खाली असतात. का? कारण सिस्टीम आमच्याजवळ माईक वगैरे आहे. तिथं तसं नव्हतं. आणि मग तिथून आम्ही बेतफगे गावाला निघलो. बेतफगे गावाला निष्फळ काय, अंजिराचं झाड तिथं आहे. अजूनही अंजीर नाही येत, बाकीच्या आसपास आहे त्या भागात येत नाही. आणि म्हणून तिथून पुढे निघलो. पण हे गाव कोणचं आहे ते बघूया गीतातून. हिरव्या हिरव्या झावळ्या हाती घेऊनी, हिरव्या हिरव्या झावळ्या हाती घेऊनी, होसन्नाच्या नादे भरली सारी बेताने, होसन्नाच्या नादे भरली सारी बेताने. कोणचं गाव असेल?
बेथानी गाव आणि बेथानीपासून येशू ख्रिस्ताचं झावळ्याच्या रविवारी बेतफगे मार्गे यरुशलेममध्ये स्वागत झालं आणि त्या गेटचं नाव आहे दमास्कस गेट किंवा दमास्कस वेस. आणि स्वागत झाल्यानंतर ते भाग पाहायला मिळाले. आणि हे पाहत असताना संध्याकाळ झाली, सकाळी उठलो आणि परत निघायला सुरुवात झाली. आणि पुढचं गाव होतं कानागाव. कानागावामध्ये काय होतं, कानागावामध्ये आम्ही गेलो तर हजारो गाड्या उभ्या असतात. त्यांचं सिस्टीम केलेलं असतं की आज 20,000 लोक ह्या स्पॉटला, 20,000 त्या स्पॉटला, असं पर्यटन इस्रायलचं तयार असतं. कानागावामध्ये ते रांजण किंवा कुंड्या अजूनही आहे, तुम्हाला स्पर्श करता येईल. पण लोक ते तोडून यायला लागले म्हणून काचेच्या ह्याच्यात ठेवलेलं आहे. आणि तुमच्यापैकी जे तरुण जोडपं आहे त्यांना तिथं तयार करतात आणि द्राक्ष कुंडामध्ये त्यांचा डॅन्स करतात, गाणे गातात. आणि मग ते द्राक्षचं जे रस आहे तो आपल्याला देतात. भरपूर लोक असतात आणि त्याचा आस्वाद घेतात. मला एकाने विचारलं, येशू ख्रिस्ताला, शिष्यांना आणि आईला आमंत्रण होतं लग्नाचं, बापाला काहून नव्हतं? मी पण विचार केला, बापाला काहून आमंत्रण नव्हतं? पण त्याचं उत्तर आहे, बाप बरेच दूरमध्ये नासरेत गावामध्ये सुतारकीचं काम करत होते, वर्कशॉप पाहत होते, म्हणून येशू ख्रिस्त त्या ठिकाणी वडील नव्हते योसेफ, आणि म्हणून त्या ठिकाणी आहे. आणि मग त्यानंतर चला तिसरा दिवस निघाला. आता आपण एका गावाकडे चालू आहे आणि काय म्हणते ते पहा. या विश्वाच्या कुरणावरती, या विश्वाच्या कुरणावरती किती मेढरे येती जाती, किती मेढरे येती जाती. या विश्वाच्या कुरणावरती, या विश्वाच्या कुरणावर. प्रियजनो, हे कफरनहूम गाव आहे आणि एक छोटंसं घर आहे, त्याच्यावर मोठं चर्च बांधलेलं आहे. ज्यांनी गेलेले आहेत त्यांना पाहिलेलं आहे. आणि ते पेत्राचं घर आहे, ते जतन केलेलं आहे. ते यासाठी की येशू ख्रिस्ताचे सगळ्यात जास्त मुक्काम तिथं व्हायचे. त्याच्या किनाराला डोंगरावर प्रवचन करायचा भाग आहे. आणि तिथं काही बायबलच्या उत्तरामध्ये दिलं की 4,000ला जेव घातलं, काही ठिकाणी 5,000ला दिलेलं आहे. पण प्रियजनो, आम्ही घरी जाऊन नीट वाचलं तर हे 4,000 किंवा 5,000 फक्त माणसाचे डोके आहे असं फस लिहिलेलं आहे. आणि म्हणून महिला प्रत्येक ठिकाणी जास्त असतात. जर महिला 5,000 असतील, 2-2 लेकरं संगती असतील, तर येशू ख्रिस्तानं 20,000 ते 22,000 लोकांना भोजन त्या ठिकाणी दिलं आहे असा गाईड आम्हाला सांगत होता. आणि ते नवल वाटलं, खरी गोष्ट आहे. पण आम्ही काय म्हणतो, 5,000 जेव घातलं, पण 5,000 फक्त माणसाचे डोके आहेत आणि स्त्री आणि लेकरं त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात. हे सर्व करीत असताना आम्ही देवराज्यात चालत असताना लक्षात घेऊया की आम्हाला देवाला द्यायची गरज आहे. पण देवाला द्यायला जर आम्ही टाळतो तर देवबाप दुसरीकडे तो आमचा पैसा खर्च करतो. एक लेकरू पळत पळत आलं, ATM मधून पैसे काढले, खिशात गड्डी होती. दानार्पण सुरू झालं चर्चमध्ये. आणि दानार्पण सुरू झाल्यानंतर सर्व दान टाकत होते आणि आज चोपून त्या ठिकाणी 10ची नोट टिकते का पाहत होता. आणि मग त्या बंडलमधून नाही निघली, पण दुसरी एक नोट त्याच्या हातात आली आणि ती खाली पडली. त्यानं एक परत नोट काढली आणि दानपात्रात 10ची नोट टाकली. त्याच्या मागं ज्या आंटी बसल्या होत्या त्यांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याला काहीतरी सांगत होती पण तो ऐकत नव्हता. ते म्हणत, आंटी चर्च सुटल्यावर भेटू, चर्च सुटल्यावर भेटू. आणि मग चर्च सुटल्यावर भेटल्यानंतर त्यानं सांगितलं, बेटा अरे तू दानपात्रात दान टाकत होतास, काय झालं आंटी? जाऊ द्या ना, मी टाकलं ना जे काय टाकास ते. अरे तसं नाही बेटा, ज्यावेळेस तू खिशातून पैसे काढत होता, तुझी 2,000ची नोट खाली पडली, ते तुला देत होता, तुला मी देत होते पण तू ऐकत नव्हता, म्हणून मी ते दानपात्रात टाकून दिले. देवाला द्यायचं टाळलं तर देवबाप दुसऱ्या मार्गानं वसूल करतो. देवाचा दशांश द्यायचा आम्ही चुकलो चर्चचा, की देवबाप आम्हाला दवाखान्यात पैसे घालायला लावतो. तिथं काही म्हणत नाही, फक्त म्हणतो पाळकसाहेब प्रार्थना करा. आणि म्हणून ह्या भागात चालत असताना आम्ही आज नवीन प्रयोग केला की आम्ही परदेशात जायला प्रयत्न केला. आणि येरिहो शहराला त्या ठिकाणी जात असताना एक गाणं सुचलं आणि ते काय होतं पहा.
येशूला पाहण्या जकये, येशूला पहा जकये. चढला उंबराच्या झाडावरी, चढला उंबराच्या झाडावरी, येशूला पाहण्या जकये, येशूला पाहण्या जकये. चढला उंबराच्या झाडावरी, चढला उंबराच्या झाडावरी, येशूला पाहण्या जकये. कोणचं उदाहरण आहे? जक्कय. यरीहो शहर असं आहे की अनेक राजांनी शहर बांधण्याचा प्रयत्न केला, ज्येष्ठ पुत्र मरण पावले. हा आम्हाला इतिहास माहीत आहे. म्हणून ते भग्नावस्थेत यरीहो शहर आहे, नवीन यरीहो शहर तयार झालेलं आहे. परंतु त्याच्या 4 किलोमीटर अंतरावर आहे. लोकांनी सांगितलं, गाईडने सांगितलं की इथं जक्कईचं उंबराचं झाड होतं, म्हणून एक उंबराचं झाड लावलेलं आहे. आणि काय म्हटलं देवबापानं, तो ठेंगणा होता, तो झाडावर चढला, उंबरात झाडावर बसला. देवबापा एवढ्या गर्दीमध्ये तुझं लक्ष माझ्याकडं नसणार. देवबापानं हसून म्हणत असतील की नाही नाही बेटा, किती लांब गेला तर माझं लक्ष तुझ्यावर आहे. असंच लक्ष आमच्यावर असतं, किती लांब पळा देवबापा आपल्याला शोधत असतो. आणि मग त्या ठिकाणी त्यानं सांगितलं की ज्याच्याकडून मी जास्तीचे पैसे घेतले मी वापस करतो. तो टॅक्स कलेक्टर होता, किंवा थोडक्या भागेमध्ये नगरपालिका महानगरपालिकेचा तो पावत्या फाडणारा माणूस होता, बोगस पावत्या देत होता, बरेच पैसे येत होते. आणि देवाचं काय म्हणणं होतं की तुझ्या घरचं पाणी चालेल, चहाचा कप साकेल, पण तुझ्या कमाईपासून पाहिजे, कमिशनमधून नाही. आमचे बरेच बंधू असे आहेत की सांगतात प्रभूनं हे दिलं, कार दिली, बंगला दिला, असं असं झालं, तसं झालं. पण देवबाप म्हणते तुमच्या कमाईपासून पाहिजे, कमिशनमधून नाही. आणि आजकाल कमिशनच्या गोष्टी आहेत. आणि म्हणून मिशनमध्ये कमिशन जरा दूर ठेवा, प्रभूसाठी बाहेर पडा, कारण देवाचा उद्देश आणि हेतू तोच आहे. आणि हे जर होत नसेल तर काय होणार आहे? ना मागताही कुणास देई, या याचकाला, या याचकाला मिळतच नाही. ना मागताही कुणास देई, या याचकाला. हो, यरीहो शहराच्या जवळ, अतिशय जवळ टेम्पटेशन माउंट आहे, किंवा परीक्षेचा डोंगर आज आहे. त्या भागामध्ये पशु नाही, पक्षी नाही, पाणी नाही, झाड नाही, वृक्ष नाही, काही नाही, काही नाही. परंतु आज इस्रायलनं त्या ठिकाणी अनेक प्राणी तिथं ठेवलेले आहेत, अनेक झाडं लावायचा प्रयत्न केलेला आहे. आणि अनेक चर्च त्या ठिकाणी चर्चेस आहेत, मंडळे आहेत. आणि मग त्या ठिकाणी आम्ही पाहतो की डोंगरावर प्रवचनानंतर हे पाहिल्यानंतर आम्हाला हेब्रोन शहर पाहायला मिळालं. तिथं अब्राहम साराच्या कब्र आहेत. आणि हे वाडवडिलाचं आमच्या पूर्वीचं होऊन गेलेत याचं चिन्ह आहे. काही प्रार्थनेचे गट असे आहेत की एकदा मेल्यानंतर पाठी लावू नका, त्याची कबरही बांधू नका. काही म्हणतात 3ऱ्या दिवशी बी जाऊ नका. पण गेलं पाहिजे, वाडवडिलांची आठवण ठेवा, कारण त्यांच्यामुळं आम्ही आज आहोत. आणि म्हणून 10 राबाच्या कबरेच्या भोवतीसुद्धा येशू ख्रिस्त प्रार्थना करायचा, जायचा. आणि ह्या गोष्टी काही लिखित आहेत, काही नाही. परंतु ज्यावेळेस आम्ही बखर काढतो, त्याचे इतिहास काढतो, तर त्या ठिकाणी बरीच माहिती आम्हाला त्या ठिकाणी मिळते. त्याप्रमाणे नबो नावाच्या शिखरावर जायला मिळालं. काय होतं तिथं? सिनाई पर्वतामध्ये 10 कमांडमेंट्स किंवा 10 आज्ञाच्या पाट्या दिलेल्या आहेत. त्याच्या खाली पायथ्याला एक झुडूप लावलेलं आहे. आणि सांगितलं ह्या स्पॉटवर जळतं झुडूप होतं. आणि जळत्या झुडपाच्या ठिकाणी देवबाप म्हणतो, मोशे आपल्या पायातल्या चपला काढ, कारण हे ठिकाण पवित्र आहे, माझी उपस्थिती आहे. बरेच सभा संमेलन आम्ही पाहतो की पुलपेटवर किंवा मोठ्या सभास्थानी बूट घालून संदेश करायची स्टाईल आहे. माहीत नाही काय, मी कोणाच्या विरोधात नाही, परंतु देव बापाचं सानिध्य जिथं आहे त्याची पवित्रता आम्ही पाळली पाहिजे. आणि म्हणून हे चालत असताना आम्ही पुढं चालणार आहोत. पण त्या अगोदर लक्ष देऊया की राजकारणी लोकांसारखी हुशारी ठेवू नका. जर मेडिकलचे आपण लोक आहोत
तर त्या ठिकाणी लक्षात ठेवा, भूल दिल्याशिवाय ऑपरेशन होत नाही, भूल दिल्याशिवाय ऑपरेशन होत नाही, आणि दिशाभूल केल्याशिवाय कोणचंही राजकारण होत नाही. याच्यापैकी काय निवडायचं तुम्ही निवडा. राजकारणी कसे हुशार असतात, आम्हाला कसं फसवतात एक ध्यानात घ्या. एक राजकारणाचा बंगला शहरापासून 10 किलोमीटर फार्म हाऊस होता, आणि सगळी सुविधा असताना 4 मित्र त्याचे आले आणि सांगितलं की अगं माझे 4 मित्र फार लांबून आलेत, त्यांना चहा ठेवा. ती आतून आवाज देत होती की साहेब इकडे येऊन जा, साहेब इकडून द्या. साहेब काही ऐकत नव्हते, कस तरी करून गेले. तिच्या 3ऱ्या आवाजानंतर काय झालंय, अहो तुम्ही चहा म्हणतात पण साखरच नाही, साखरच नाही. काही चिंता करू नको, बिगर साखरेची चहा कर, त्याच्यात पत्ती टाक, त्याच्यात दूध टाक, पाणी टाक आणि चहा आणून दे. 4 मित्र प्लस तो एक साहेब, 5 चहा आल्या. आणि त्यांनी सांगितलं साहेबांनी तुम्ही 4 मित्र बऱ्याच वर्षानंतर आलात, फक्त लक्षात ठेवा आज तुम्हाला जेवण पार्टी सगळं इथं आहे, पण ज्याच्या कपामध्ये साखर नसेल पुढच्या महिन्यात त्यांनी जेवणाची पार्टी द्यायची. ज्याच्या कपामध्ये साखर नाही त्यानं पुढच्या महिन्यामध्ये मोठी पार्टी द्यायची. पहिल्याला विचारलं साखर आहे का, ते म्हणाले अरे काय साखर टाकली, ताईनं फार सुंदर साखर टाकली. दुसऱ्याला विचारलं साखर टाकली का, थोडी जास्त झाली म्हणे. तिसऱ्याला विचारलं साखर, काय लिमिट टाकली म्हणे, साखरेचं असंच प्रमाण पाहिजे. आणि मालकाला माहीत होते की कशातच साखर नाही. देव राज्यात चालत असताना आम्ही देवाला फसू शकत नाही. चला उठा, देवाच्या प्रेरणेनं पुढे चला. मार्क सुवर्तमान 1 अध्याय 38 वचनात असं सांगितलंय की देवाच्या राज्यासाठी इथं भरपूर सेवा झाली, इथे भरपूर सेवा झाली, कंपाऊंडमध्ये, चर्चमध्ये, आमच्या प्रेमासेसमध्ये. आणि म्हणून देवानं मला वरून यासाठी पाठवलं की मला गावोगावी भेट देता यावी, सुवर्तमान गाजवता यावी, यासाठी माझ्या पित्याने मला पाठवलेलं आहे. आणि पुढं असा शब्द आहे की चला आपण दुसरीकडे जाऊ, चला आपण मंडळीचे प्रियजन पाळक साहेबाला घेऊन दुसरीकडे जाऊया, जिथं सुवार्ता नाही अशा लोकांपर्यंत पोहोचूया. स्वार्थ सांगायची गरज नाही. गाडी चालताना डोळे मिटा, बसमध्ये, ट्रेनमध्ये शांत बसा, मनामध्ये प्रार्थना करा. बाजूची व्यक्ती विचारून कोणत्या धर्माचे आहात, लगेच 2 मिनिटाची स्वार्थ सांगा. कुठं तरी चाललात, एक क्रॉस जवळ असू द्या, त्यांना कळत की येशू बाबाचे लोक आहेत, येशू ख्रिस्ताचे लोक आहेत. आणि जर आम्ही चिन्ह ठेवत नाही तर फार अडचणी होणार आहे. आणि म्हणून शेवटच्या काळात फार कठीण आहे. चला पुढच्या गावाला चाललेलं आहे. आज 5वा दिवस आहे आणि 5वा दिवस चाललेला आहे. आणि कुठं काय ते पहा, माझं माहेर बेथलेम गाव ग, माझं माहेर बेथलेम गाव, वाटते माहेरी जाव हो, वाटते माहेरी जाव. माझं माहेर बेथलेम गाव ग, माझं माहेर बेथलेम गाव ग, वाटते माहेरी जाव हो, वाटते माहेरी जाव. वेळ फार कमी, लवकर लवकर चालायचं आहे. बेथलेम गाव अतिशय सुंदर आहे. 90% अरब मुस्लिम आहे. अब्दुल्ला नाव असन, यासीम असन, काहीतरी दुसरे नाव असतील, परंतु ते सर्व येशू ख्रिस्ताला मानणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आज ते अनेक जण देवाच्या मंदिराला सुद्धा येतात. आणि बेथलेम गावामध्ये जे 3 भाग आहेत चर्चचे, त्यामध्ये बिलिव्हर्स आहे, विश्वासू आहे, ख्रिस्ती लोक आहेत, नवीन विदर्भामधून येणारे लोक आहेत, त्या ठिकाणी बसतात. पहिलं गेट 4 फुटाचं आहे, ते खूप लांब आहे. अनेक राजेराजांना राज्य बांधकाम करत करत त्या 4 फुटाच्या याच्यात गेलेलं आहे. तिथं लिहिलेलं आहे इथून लवून लंबर होऊन झुकून आत जा, कारण जगाचा तारणारा इथे जन्मला आहे. आणि म्हणून 24 डिसेंबरला लक्षात ठेवा, रात्री 10 ते दुपारी रात्रीचे सकाळी ते 2 वाजेपर्यंत तो प्रवेश बंद असतो. की जगाचे VIP, पंतप्रधान, राष्ट्रपती, मोठाले नेते गुपचूपपणे येऊन देवाचं दर्शन घेतात, प्रार्थना करतात. आणि जसं पुढे गेलं की परत पाठी लागते, पुढे जाऊ नका, इथे थांबा, गुडघे टेकून नमन करा, कारण तुमच्यापूर्वी मागी लोकांनी, देवदूतांनी, राजेराजवाड्यांनी नम्र होऊन या ठिकाणी गुडघे टेकून नमन केलेलं आहे. आणि किती प्रसंग चांगला आहे. आणि लक्षात घ्या, आमची कितीतरी राजकारणी तिथं जातात. त्यापैकी शरद पवार साहेब जे आहेत, त्यांना जसजशी संधी मिळते, वर्षातून ज्या वेळेस फॉरेनला जातात ते व्हाया इस्रायल जातात आणि त्या ठिकाणी भेट देतात आणि देवाची स्तुती करतात. म्हणून चला आम्ही पुढं चालूया, फार कमी वेळ आहे. आणि पुढं कोणत्या गावाला चाललं पहा.
देव माझा मनी कंतला, भेट द्याया मला धावला. देव माझा मनी कंतला, भेट द्याया मला धावला. हे नासरेत गाव आहे. इथे मार्या योसेपाचं घर आहे. अहो फार छोटं घर आहे. जर येशू ख्रिस्ताचं घर पाहिलं तर ह्या जगाचा निर्माण करण्याच्या घरात काही सुखसोयी नव्हती. फॅन नव्हता, फ्रीज नव्हती, टी व्ही नव्हती, मोबाईल नव्हतं, कोणचंच आकर्षण नव्हतं. छोट्याशा घरात मार्या आणि योसेफ राहायचे. येशू बाळाचं संगोपन तिथंच झालं नासरेत गावामध्ये. आणि मार्याची त्या ठिकाणी विहीर आहे. मोठा झरा त्या ठिकाणी लागला. देवदूताचे पाऊल लागले, मोठा झरा लागले. ती विहीर त्या ठिकाणी आहे. आणि येशू ख्रिस्ताचा त्या मंदिरात येणं जाणं होतं असा उल्लेख त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून ह्या ठिकाणी आम्ही पुढं चालत असताना आम्हाला त्या ठिकाणी अनेक आशीर्वाद प्राप्त होतात. आणि मग त्या ठिकाणी आम्ही येतो गालिल समुद्राला. आणि गालिल समुद्राला भेट देत असताना लक्षात घ्या, येशूनं वादळ शांत केलं गालिल समुद्रामध्ये. पेत्राला सांगितलं, पेत्रा अरे तू आतापर्यंत चांगला चालला होता, माझ्या बाग येत होता, पण जगाकडं तुझं लक्ष पांगल्यामुळं तू डुबू लागला. आणि मग देवानं हात दिला, वर घेतला. आणि तिसरी घटना अशी, देवबापानं सांगितलं छोट्या छोट्या पाण्यामध्ये मासळी पकडू नका. कुठं जा? डीपमध्ये जा, खोलात जा. आमचे सगळे कार्यक्रम उथळ पाण्यात आहेत. ख्रिसमस, गुड फ्रायडे, ईस्टर वगैरे संपलं. देवबाप म्हणतोय 12 महिने डीपमध्ये राहा, खोल जलाशयामध्ये जा, कामं करा. आणि किती मासळी लागली? बायबलमध्ये उल्लेख आहे. किती आहे टोटल? 153 मासे लागले. आणि असं सांगतात की त्यावेळेस राष्ट्रांचं अस्तित्व तेवढं होतं. आज बरेच आहे, 208 ते 9 राष्ट्र त्या ठिकाणी आहेत. चला आणखी पुढं चालूया. आणि पुढं जात असताना आज नवीन ठिकाणात आलं, त्याचं नाव आहे माऊंट तबूर. आणि माऊंट तबूरला ज्या ठिकाणी आम्ही आलो त्या ठिकाणी येशूचं रूपांतर झालेला हा डोंगर आहे. फार सुंदर निसर्ग आहे. आणि तिथून एक पलीकडचा डोंगर दिसतो. आणि तो डोंगर आहे शेवटच्या काळाची जी लढाई सांगितलेली आहे, त्या हर्मगिर्दोनचं मैदान त्याला म्हटलेलं आहे. आणि त्या ठिकाणी आम्हाला येते 4 वाजलेत. गाईडनं सांगितलं लवकर लवकर चला, वेळ नाही. म्हणून यारदेन नदीकडं आलो. यारदेन नदीचं पात्र खूप सुंदर आहे. गालिल समुद्राला सोडून ती जसजशी पुढे येते ह्या ठिकाणाला आला. ह्या स्पॉटमध्ये येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा झाला. कितव्या वर्षी झाला? 30व्या वर्षी झाला. कोणी केला सांगा? बाप्तिस्मा करणारा योहानाने केला. आणि हे ज्ञान असणं, माहिती असणं फार जरुरी आहे. आणि आज पाहतो आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी आनंद झाला. थंडीचे दिवस होते, पण त्यांनी सांगितलं की तुमची इच्छा आहे का? हो आमची इच्छा आहे. आणि मग आम्ही पाण्यात उतरलो, स्नान केलं. एक दैवी सामर्थ्य आणि एक आनंद मिळाला. त्याच्या बाजूला जो डोंगर आहे तिथं दाविदानं गल्याला ठार मारलेला आहे. तो त्या ठिकाणी डोंगर आम्हाला पाहायला मिळालं. आणि पुढं चालत असताना यारदेन नदी, मृत समुद्र. आणि त्यानंतर त्या ठिकाणी बऱ्याच त्या ठिकाणी घटना आम्हाला पाहायला मिळाली. आणि मग प्रवास करीत करीत असताना एका ठिकाणी आलो. आणि काय चाललेलं त्या ठिकाणी पहा, देवाला आवडतो जगी कोणी, देवाला आवडतो जगी कोणी, शेजारी खरा तो शमरोनी, शेजारी खरा तो शमरोनी, देवाला आवडतो जगी कोणी, देवाला आवडतो जगी कोणी, शेजारी खरा तो शमरोनी, शेजारी खरा तो शमरोनी, देवाला आवडतो जगी कोणी. याकोबाची वेर आहे. त्या ठिकाणी कोण आलेली? शमरोनी स्त्री आलेली आहे. येशू ख्रिस्तानं तिला उदाहरण दिलं आहे. हे सर्व गोष्ट आम्हाला माहीत आहे. परंतु येरिहोपासून येरुशलेमपर्यंत जो रस्ता आहे अजूनही खडतड आहे. अजूनही चोऱ्या माऱ्या होतात त्या डोंगराळ दऱ्यामध्ये. आणि त्या ठिकाणी अनेक अडचणी, समस्या निर्माण होतात. परंतु लक्षात घ्या, देवराज्यामध्ये आम्ही आशीर्वादित आहोत. मुख्या बहिऱ्याची भूमिका घेऊ नका. 2 मित्र दिल्लीला प्रवासात चालले होते ट्रेननं. बरेच स्टेशन गेले ते एकमेकांसंगती बोलत नव्हते. एक थोडासा मुका होता आणि दुसरा थोडासा बहिरा होता. दिल्ली जवळजवळ आल्यानंतर एक जण म्हणाला की भाईजान, दिल्ली में कुतुब मीनार है. दुसरा म्हणाला ऐसा कभी कभी होता है.
आता याला टेन्शन आलं की यांनी नेमकं काय ऐकलं. परत त्यानं सांगितले की अरे भाईजान दिल्ली में कुतुब मीनार है. अरे हो ना, तुमको बोला मैं कि ऐसा कभी कभी होता है. आपने क्या सुना? तुम ये बोले की दिल्ली में कुत्ता बीमार है. कुतुब मीनारचं कुत्ता बीमार झाला आणि घोटाळा झाला. मुख्य बाहेरची भूमिका घेऊ नका देवराज्यामध्ये, तर आम्हाला अनेक आशीर्वाद त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि शेवटच्या क्षणात आम्ही चालणार आहोत. बरेच कीर्तन मोठं आहे, परंतु शेवटच्या क्षणामध्ये आमचे बंधू आले, जर उभे राहिले 1 मिनिट तर. तरुण लेकरू आहे आमचं स्वप्नील गुडेकर, अनेक सिरियलमध्ये काम करत आहे. सध्या त्यांनी वेळ काढला, शूटिंग चालू आहे. परंतु गुडेकर दादा तुम्ही आलात, तुमचं धन्यवाद. आणि देवबाप तुमच्या सर्व कार्यक्रमामध्ये साह्याने मदत करू आणि तुम्ही ख्रिस्त त्या ठिकाणी गाजवा ही आमची अपेक्षा आहे. आणि म्हणून देवराज्यात चालत असताना शेवटच्या नगरीमध्ये आम्ही येत आहोत, ती आहे यरूशलेम नगरी. फार कमी वेळ आहे, 5च मिनिटं म्हणतात. बरं चला. घेऊन दुःखे जगताची सारी, मावळतो जणू सूर्य क्षितिजावरी. मावळतो जणू सूर्य क्षितिजावरी. प्रभु कृपेचा असा भुवरी. संकट समयी सर्वा तो सावरी. घेऊन दुःखे जगताची सारी, मावळतो जणू सूर्य क्षितिजावरी. मावळतो जणू सूर्य क्षितिजावरी. यरूशलेम नगरी अनेक राज्यांची नगरी आहे, संदेष्टाची नगरी आहे, देवाच्या देवदूतांची नगरी आहे, देवाच्या स्वर्गाची प्रतिमा नगरी आहे, 7 टेकडीवर वसलेली नगरी आहे. आणि अंतिम समयामध्ये प्रभुदेव बापाचे पाऊल कदाचित तिथंच लवकर लागणार आहे, त्या भूमीला लागणार आहे, यरूशलेमला लागणार आहे. म्हणून एक गेट, ज्याला गोल्डन गेट म्हणतात, ते दरवाजा 2000 वर्षापासून बंद आहे. ज्यावेळेस त्याचं द्वितीय आगमन होईल ह्या पुण्यनगरीमध्ये, ह्या यरूशलेम नगरीमध्ये, आम्ही ह्या गेटनं त्याचं स्वागत करू असे यहुदी म्हणतात. यहुदी लोक आज हे बी म्हणतात की त्याच्या रक्ताचा दोष आमच्या पिढ्यानपिढ्यावर आहे. बरेच गोष्टी ते मान्य करतात, ख्रिस्ताला मान्य करतात. आणि म्हणून लक्षात घेऊया, देवबापाच्या कृपेत चालत असताना एकच गोष्ट मी तुम्हाला सांगतो की देवाच्या राज्यामध्ये चालत असताना भाषेचा प्रश्न येत नाही. अनेक देशामध्ये तुम्ही गेलात, गुड मॉर्निंग, इव्हनिंग, हालेलुया, छोटे मोठे शब्द बोलला तरी चालतंय. मी सिंगापूरमध्ये होतो, एक मुलगा फळं खात होता. त्याला विचारलं, ब्रदर हे काय फळ आहे, व्हॉट इज द नेम ऑफ फ्रूट. आणि त्याला फार राग आला. ते चिक्कूसारखे फळं होते, गर होता आणि ते फोडल्यानंतर त्याच्यातून किडे बाहेर पडत होते. मला वाटलं हे सिंगापूर, चीन, जपान, रशियाचं उंबर असेल, म्हणून मी काय बोललो नाही. त्याला विचारलं, ब्रदर व्हॉट इज द नेम. आणि रागा सगळे फळं फेकून दिले माझ्या अंगावर आणि सांगितलं की लुकू लुकू. आणि लुकू लुकू मग मी दिवसभर फुकू फुकू खायचो. भारतात 4 किलो लुकू लुकू आणले, मित्रमंडळी पाळक लोकाला दिले आणि त्यांनी सगळ्यांनी फुकू फुकू खाल्ले आहे. पण जर देवाचं पाचारण आहे तर देवबाप ज्या ठिकाणी नेईल त्या ठिकाणी चला. अनेक माध्यम आहे. आज बंधू आमचं तरुण लेकरू सिनेसृष्टीमध्ये आहे, अनेक सिरियलमध्ये, अनेक निर्णय पिक्चरमध्ये काम केलेलं आहे. जर देवबाप तिथं चालवतो तर मोठी साक्ष तिथं आहे की एक ख्रिस्ती तरुण लेकरू तिथं आहे. तुम्ही नर्स आहात, तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही पाळक आहात, तुम्ही सेवक आहात, कुठे असाल, पण ख्रिस्तीपणाची जागृती ठेवा, कारण जगाचा शेवट असताना कोणाचा नाश होऊ नये असं देवाची इच्छा आहे. आणि म्हणून चला आपण दुसरीकडे जाऊ. आणि शेवटची एक गोष्ट तुम्हाला सांगतो की आम्ही वारसा तयार केला पाहिजे. वारसा तयार जर झाला नाही तर फार कठीण आहे. एक मुलगा आणि त्याचे वडील रेल्वेत बसले, दिल्लीला चालले. वडिलाला काहीतरी अर्जंट काम आले, परंतु त्यांना उतरणं जरुरी होतं. म्हणून त्यांनी सांगितलं मुलाला की आता काय करायचं, मुलाला तर दिल्लीला जाऊ द्यायचं. तरुण मुलगा आहे, दिल्लीला जा. आणि त्याला सांगितलं, ही चिठ्ठी बेटा, तुला दिल्लीला एकट्याला जायचंय, संध्याकाळ झाल्यावर तुला आठवण आली ती चिठ्ठी उघडून त्या ठिकाणी वाच. आणि अंधार पडल्यावर त्याला भीती वाटू लागली, पण सांगितलं मी समोर आहे, म्हणून ते काही होत नव्हतं. आणि ज्यावेळेस त्याने चिठ्ठी वाचली, चिठ्ठीत लिहिलं होतं की बेटा घाबरू नकोस, मी पुढच्या डब्यात आहे. बेटा घाबरू नकोस, मी पुढच्या डब्यात आहे. दिल्लीला उतरला. पप्पा तुम्ही कुठे आहेस. त्याने सांगितलं बेटा मी औरंगाबादलाच आहे. आणि मग तुम्ही असं का दिलं. बेटा तू घाबरू नयेस,
म्हणून मी असं लिहिलं की बेटा तुझ्या पुढच्या डब्यात मी बसलेला आहे. आज देवबाप आमच्या पुढच्या डब्यात आहे. देवबाप पुढच्या डब्यात आहे. त्याच्याबरोबर संत लोक आहेत, पूर्वीचे लोक आहेत, पूर्वीचे लोकांचे आत्मे आहेत की जे आमची वाट पाहतात की घाबरू नका तुम्ही मागं आहात, परंतु तुमच्या पुढं आम्ही आहोत आणि देवाच्या सेवेत आणि कामात राहा. आणि म्हणून अशा रीतीने देवाची सेवा आणि काम करत असताना यरूशलेम नगरी फार सुंदर आहे. किद्रोन ओहळ तिथं आहे, बैसदा तळ आहे, जखऱ्याचं चर्च आहे, येशू रडलाचं ठिकाण आहे, प्रभूची प्रार्थना जिथे म्हटलं ते ठिकाण आहे. त्यानंतर आमोसगाव जवळच आहे, मोठे चर अल अक्सा म्हणून आहे, त्या ठिकाणी घुमटाचं दगड म्हटलेलं आहे ते त्या ठिकाणी आहे. डॉम ऑफ द रॉक आहे जिथं बायबलच्या गुंडाळ्या सापडतील. मोरिया डोंगर म्हणजे सियोन डोंगर यरूशलेमला आहे. शारोन त्या ठिकाणी आहे, म्हणजे त्या ठिकाणी निळ्या प्रकारच्या गुंडाळ्या ठेवलेल्या आहे. विलिंग वॉल आहे यरूशलेमला की ज्या ठिकाणी आमच्या इच्छा आकांक्षा आम्ही मंदिराच्या त्या भिंतीमध्ये ठेवू शकतो, प्रार्थना करू शकतो. पश्चातापाची भिंत म्हटलेली आहे. गेट सेमानी बाग तिथं आहे, चौकशीचा वाडा आहे, क्रुसाचा रस्ता आहे, येशू 14 वेळेस अडखळल्याचा उल्लेख आहे आणि पंत पिलाताने हात धुतलेला त्या राजवाडा आहे. आणि अशा रीतीनं 39 स्टेप ह्या क्रुसाच्या त्या ठिकाणी आहे. गुलगुता टेकडी आहे, शेवटी रिकामी कबर आहे आणि जैतुनाचा डोंगर आणि स्वर्गारोहणचं त्या ठिकाणी उल्लेख आहे. परंतु लक्षात ठेवा की जर आम्ही देवाच्या कृपेत आहे तर अनेक आशीर्वाद आम्हाला मिळतात. आणि जर हे करत नसाल तर नामागताने देवबाप कोणाला काय देऊन टाकल सांगता येत नाही. म्हणून काय म्हटले पहा, नामागताही कुणास देई याच काला मिळतच नाही. नामागताही कुणास देई अजब तुझे संकल्प प्रभू हे विचारवाया दजतच नाही याच काला मिळतच नाही. नामागताही कुणास देई याच काला. हो, शेवटी एकच मिनिटाची गोष्ट सांगतो. आजीबाई 90 वर्षाची रस्त्यावर बसली होती, पांढरे केस झालेले होते, हातपाय थकलेले होती आणि रडत होती. एक मुलगा आला, आजीबाई काय झालं? अरे बेटा, इथं बाजूला माझी झोपडी आहे पण माझे 50 रुपये हरवलेत. त्याला दया आली की आजीबाई खूप वयस्कर आहे, चला 50 रुपयाने आपण 100 रुपये दिलो. आजीबाई हे तुझे 50 रुपये मला सापडलेत आणि 50 रुपये माझ्या तुझी झोपडी दाखव. तिनं दाखवलं. ह्या मुलानं तिथं पाटी लिहिली रोडवर खांब्याला की सकोबाई इथं जवळ राहतात, ज्यांना तिचे 50 रुपये भेटलेत त्यांनी तिला मदत करावी. आणि असं करता करता महिनाभरामध्ये तिच्याजवळ 50,000 जमा झाले. ती सगळ्याला म्हणत होती की नाही रे बाबा, हो माझे पैसे नाही हरवले, माझे पैसे दिले कोणीतरी आणून. पण लोक ऐकत नव्हते. थँक्यू म्हणायची सवय ठेवा. उद्देश थँक्यू म्हणायची सवय ठेवा. देवानं आम्हाला मिशनरी दिले, देवानं आम्हाला स्वार्थिक दिलं, देवानं आम्हाला पहिल्या शतकामध्ये त्याचा शिष्य हुतात्मा ह्या ठिकाणी झाला. आणि त्या ठिकाणी आमच्यामध्ये आल्यानंतर बरेच जण पत्रकार सांगतात, बरेच जण लोक सांगतात इंग्रजांनी धर्माला सगळं चुकीचं आहे. इंग्रज आले त्याच्यानंतर मिशनऱ्याला, शाळेला, सगळ्याला त्यांनी 50 वर्षानंतर परवानगी दिली. राजकारणी अलग, धर्म अलग. पण तू सांगताना उल्लेख असा. आणि मग शेवटी त्या बाईनं असं सांगितलं की बेटा एक काम कर, तू शेवटचा मुलगा आहेस, तुला एक पाया पडून विनंती, तुझे पैसे घेते मी, मला काही कमी नाही, सर्वांचे आभार मानते, परंतु जे त्या ठिकाणी पाटी लिहिलेली ती पाटी काढून टाक. इतकं देवानं भरपूर दिलं. हा सगळं काही दिलं आहे आम्हाला देवानं, पण थँक्यू म्हणायची सवय नाही, देवाच्या सेवेत चालायची सवय नाही. आणि नसता काय होणार? शेवटच्या काळात फार कठीण दिवस येणार आहे. पुन्हा एक वार सर्वांचे आभार मानतो. शेवटची अर्ध्या मिनिटाची आवर्ती घेतो. तारी प्रबोधिनाला आशा तुझी मनाला, तारी प्रबोधिनाला आशा तुझी मनाला, आशा तुझी मनाला, आशा तुझी मनाला, तारी प्रबोधिनाला आशा तुझी मनाला, तारी प्रबोधिनाला
आशा तुझी म्हणा. बोला ख्रिस्त महाराज की. पुन्हा एक वार सर्वांचे आभार मागतो. धन्यवाद.